जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. वर्ध्यात काँग्रेसचे मनरेगा बचाव आंदोलन. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना ही यूपीए सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना होती. ही योजना बंद करून केंद्र सरकारनं VBG रामजी ही योजना लागू केली आहे. या विरोधात वर्ध्यात काँग्रेसनं रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करून लाक्षणिक उपोषण केलंय. मनरेगा योजना ही ग्रामीण भागातील कुटुंबाला वर्षातून 100 दिवसापर्यंत अकुशल रोजगाराची हमी देत होती. त्यामुळे ग्रामीण भागातील उपजीविकेचं साधन वाढत होते. यात कामाचा अधिकार निश्चित करण्यात आला होता. या योजनेच्या अंतर्गत कामाचा अधिकार कायद्याद्वारे सामाजिक सुविधा प्रदान करणे आणि व्यवस्थापन संवर्धन अशी ग्रामीण पायाभूत सुविधा केंद्रित करून विकासावर भर दिला जात होता. केंद्र सरकारने नुकतेच एक विधेयक पारित करून यूपीए सरकारने 2005 ला सुरू केलेली मनरेगा ही कल्याणकारी योजना बंद करून VBG रामजी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे नागरिकांच्या रोजगाराच्या अधिकाराला टाळण्यात येत असल्यानं त्यांच्या विरोधात रविवारी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये नगराध्यक्ष सुधीर बांगुळ, डॉक्टर अभ्युदय मेघे, बाळा माऊसकर, सुनील कोल्हे, अरुणा थोटे, अर्चना सोमवंशी, भाग्यश्री वानखेडे व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते. दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.